नमस्कार मित्रांनो, आज आपण परत आपल्या राशन दुकानात आलोय। आपण व्हिडिओची सुरुवात आज इथूनच परत चालू केली आहे। बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नव्हता आला। आज दुकान चालू केलंय पण नेमकं काय झालंय ना, मशीन चालू नाहीये, सर्व्हर डाऊन आहे वरूनच। चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। हे बघा, मागापासून आपण दुकान चालू केलंय पण आज सर्व्हर डाऊन असल्यामुळे मशीन चालतच नाहीये। आपलं KYC पण चालू आहे आणि धान्य वाटप पण चालू आहे सध्या, पण काय आलंय सकाळपासून मशीनच चालू नाहीये, त्याच्यामुळे आपण दुकान उघडून बसलोय फक्त। आणि आता KYC ची मुदत पण वाढलेली आहे तशी। पहिल्यांदा 28 फेब्रुवारीच होती, आता काय केलंय मार्च एंड पर्यंत आपली मुदत वाढली आहे। आणि मशीन जर बंद असलं ना तर आपल्याला कोणतंच काम करता येत नाही, आपल्याला नुसतं बसावं लागतं, काहीच करता येत नाही ना। KYC ची लिस्ट पण आलेली आहे आपल्याकडं, ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांचे सगळ्यांची KYC करायची आपण सांगू राहिलो। आणि एक नवीन ॲप पण चालू झालं आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो। नवीन ॲप आलेलं आहे आता, आपण आपल्या घरी बसल्या पण आपली KYC करू शकतो रेशन कार्डची। मेरा KYC म्हणून ॲप आलेलं आहे, ते ॲप डाउनलोड करायचं, त्याला आधार पेजचं अजून एक ॲप आहे ते पण डाउनलोड करावं लागतं। तशी मी सविस्तर माहिती देईन मी तुम्हाला कसं आहे ते ॲप, त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवणार आहे मी। मशीन बंद असल्यामुळे काय झालंय, गर्दी झालेली बाहेर। हे बघा लोक, आता तुम्हाला दाखवतो मी, चला बाहेर आहे लोक पण बसलेत येऊन आपले, पण काय ना मशीनच चालू नाही। ते बघा वडील चालू करून पाहतात पण अजून काय सर्व्हर चालू झालेलंच नाहीये। हे बघा लोक बसलेत आपल्या दारात, पण काय ना आता मशीनच चालू होत नाही, तोपर्यंत काय काहीच करता येत नाही आपल्याला। तसं आपण तहसीलला फोन करून सांगतच असतो मशीन बंद आहे म्हणून। आणि ते नवीन ॲप विषयी असं आहे मित्रांनो, ते नवीन ॲप डाउनलोड करायचं, आपलं आधार कार्ड आणि त्याला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आपला आधार नंबर टाकायचा, अगोदर राज्य निवडायचं, नंतर आधार नंबर टाकायचा, आणि मग आधार नंबर टाकला का एक OTP येतो, तो OTP सबमिट करायचा। आणि ते OTP सबमिट केल्याच्यानंतर आपलं फेस व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर आहे ना मग आपला KYC झालेली असती। असं ते ॲप आहे, मेरा KYC म्हणून ॲपचं नाव आहे त्या। झालं वाटतं मशीन चालू, ते काय तेव्हा तुम्हाला म्हणालो होतो मी, आपल्याकडे लिस्ट आलेल्या आहे, ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांची सर्वांची लिस्ट आलेली आहे। जवळजवळ 1100 ते 1100 जणांची आपल्याकडे अजून KYC करायची राहिलेली आहे, ते आपण करू राहिलो। त्या लिस्टमध्ये काय आहे ना, काही लहान मुलं आहेत, आता काही लहान मुलांचं होत नाही आहे, तसं आपण त्या लिस्टवर रिमार्क करून देऊ राहिलो। आणि काही मयत झालेले आहेत तर ते पण आपण तिथं मयत म्हणून रिमार्क करून देतोय। आणि ती लिस्ट आहे ना आपल्याला परत तहसील ऑफिसला जमा करायची आहे, त्याच्यामुळे आपण आहे ना ती लिस्ट एकदम व्यवस्थित तपासून ज्यांची KYC राहिली त्यांना KYC करायचं सांगून राहिलो। आणि धान्य पण वाटप चालू आहे आपलं, शेवट आहे या महिन्याचं धान्य वाटप। हा व्हिडिओ आपण फेब्रुवारी महिन्यातच म्हणजे शेवटच्या दिवशीच हे करू राहिलो, पण काय आहे ना आता व्हिडिओ यायला थोडा टाईम लागेल, कारण आपल्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ थोडा लेटच येईल। आणि आज महिन्याचा शेवट असल्यामुळे आता काय आहे ना, आपण परत 10-15 दिवस जवळजवळ दुकान बंद ठेवतो। सुरुवातीला 10 ते 12 तारखेच्या दरम्यान किंवा 15 तारखेच्या दरम्यान आपलं दुकान चालू होत असतं, त्यावेळेसच आपण मधले व्हिडिओ बनवणार आहेत। मधले म्हणजे आपण काय करतो रोज हे ते असे व्हिडिओ मी तुम्हाला रोज तसे टाकीत देत जाईन आपल्या YouTube चॅनलवर। तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा। आणि त्या नवीन आलेल्या ॲपबद्दल पण आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत, पूर्ण असा डिटेल व्हिडिओ बनवून आपल्या YouTube चॅनलवर टाकणार आहेत आपण तो व्हिडिओ। कुणाला जर समजला नसेल तर तुम्ही 2-3 दिवसांनी आपला तो व्हिडिओ पण येणार आहे, तो पाहायला विसरू नका। आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करत जा आणि लाईक करत जा। हे पहा, आता बराच टाईम झाला आहे, 2 वाजलेत जवळजवळ, दुकान बंद करायचा टाईम झाला आहे आपला। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओत।